हरिभक्त पारायण श्री रमाकांत हरिभाऊ पाटिल व हरिभक्त पारायण श्री राजेश रमाकांत पाटिल तथा पाटिल परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान भिवंडी तालुका के कोपर गांव में 10 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी तथा गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की।
सत्कार परत आता मंदिराच्या सवाला घेणार आहोत. त्यांचं सुद्धा आमच्यावर अतिशय प्रेम आहे. मी अभंगाच्या बाजूला जाणार तर नाटक तुम्हाला काही सांगणार नाही, कारण एवढ्या कोरोना नुसतं हसवण्यासाठी आलो नाही. तुम्ही मस्त हसण्यासाठी सर्व वगैरे काही असतात. या ठिकाणी राजेश भाऊन कोणाला असं वाटलं नव्हतं की पाण्यानंतर एवढा हा परिवार आणि महाराज यांचं ते आरती सर्व आणि गणपती बाप्पाला पाहायला करणार. खरं सांगतो ही काही चुकी नाही चालली, कारण आता प्रत्येक घरी गणपती बसलेला आहे का नाही. परंतु वेगळंच महाराज, कारण की श्रद्धेचं कमी झालेला गणपती बाप्पाला पाहिल्यानंतर एवढं समाधान वाटलं म्हणजे झालं की. आणि सर्व परिवारांचं त्यांच्या आता सर्वांची मला नाव माहीत नाही, पण सर्वांची त्या ठिकाणी उत्सुकता त्यांची एवढी पाहिली. असं पोट भरलं महाराजांना. कीर्तन झाल्यानंतर जेवायचं काही काम नाही, पण गणपती उत्सवाबद्दल तुम्हाला सांगायचं, मला माझ्या अनुभव येण्यासाठी प्रस्तावनेमध्ये महाराजांना एवढंच सांगायचं की गणपती जो आपण म्हणतो, गणपती गणपती म्हणजे काय. सर्वात पहिला प्रश्न की गणपती ही देवता कोणती आहे का. गणपती म्हणजे काय, गणपती कोण किंवा गणपती कोणाला म्हणतात. गणपती गणांचा पती, गण म्हणजे समाज, समाजाचा जो कोणी अधिपती असतो ठीक आहे त्याला गणपती म्हणतात. किंवा गजानन महाराजांचा मंत्र आहे गणगण गणात गणपती. गण म्हणजे जीवात्मे आणि गणात म्हणजे परमात्म्यामध्ये एक रूप होतो, म्हणजे जीव हा गण आणि शिव हा गणपती. गणपती हा सांगितला महाराज माऊली ज्ञानोबाराने सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सर्वात प्रथम गणपती सांगितला. ज्ञानोबाराने गणपती सांगितलं तर वेगळाच आहे महाराज, पण ज्ञानेश्वरीला प्रारंभ करताना महाराज बोलले ओम नमोची आज्ञा वेद प्रतिपाद्या जय जय सव्यद्या आत्मरूप देवा तुझे गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे ज्ञानोबराने गणपती सांगितला. तुम्ही सर्वच आता पारायण करते आहे, तुम्हाला काय सांगायचं नाही, पण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या कानावरती महाराजांनी गणपती एवढा सुंदर सांगितलेला आहे. तो वाचा तुम्ही गेल्यानंतर 18 पुराणांची त्याची काय काय आहे, 4 वेद, त्या ठिकाणी 6 शास्त्र, आपलं जे काय वेदांतिक जे काही शास्त्र आहे ते सर्व महाराजांनी त्या ठिकाणी त्या गणपतीच्या स्वरूपात दाखवलेले आहे. आता हे तर कळलं मग गणाचा अधिष्ठाता गणपती, गणांचा ईश्वर म्हणजे गणेश. पण गणपती नेमका कोण आहे तर शिवपुराणामध्ये कथा आहे महाराज. त्या ठिकाणी ज्यावेळी भगवान परमात्म्याला सती मातेने त्या ठिकाणी आहुती दिली त्यामध्ये, नंतर भगवान परमात्मा तारकासुराचा त्या ठिकाणी थैमान तिकडे झालेला आहे आणि त्याच्या वधासाठी त्या ठिकाणी कार्तिकेयचा जन्म व्हायचा होता. ही कथा तुम्ही सर्वांनी आता शिवपुराणामध्ये सांगितलेली आहे मी, आणि तुम्ही सुद्धा ऐकलेली आहे, दुसऱ्याही शिवपुराणामध्ये ऐकले असेल कदाचित. पण त्या ठिकाणी पार्वती मातेशी भगवान परमात्म्याचा म्हणजे भोले बाबांचा त्या ठिकाणी विवाह झाला. पार्वती माते म्हणजे सतीनच हिमालयाच्या पोटी जन्म घेतला. हिमालय राजाच्या पोटी जन्म घेतल्यानंतर भगवान भोले बाबा आणि पार्वती माता यांचा विवाह झाला. परंतु त्या ठिकाणी महाराज अजून कार्तिक स्वामीचा सुद्धा जन्म नाही आणि गणपतीचा सुद्धा जन्म नाही. पण एके दिवशी काय झालं की त्या ठिकाणी आई साहेब स्नानाला बसलेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी नंदीला सांगितलं, म्हटले नंदी महाराज तुम्ही या ठिकाणी आता या द्वारपालावर बसाय काय आणि या द्वारावर त्या ठिकाणी तुम्ही या द्वारपालाचं काम करा. आज तुम्हाला या ठिकाणी एवढे लोक स्नानाला जात आहे. आता नंदी महाराजांनी त्या ठिकाणी बसले, आज कुणालाच प्रवेश नाही. पण ज्यावेळेस भगवान भोले शंकर त्या ठिकाणी आले महाराज ऐका नाही, तेव्हा नंदी बाबाला त्यांना अडवता येणार, कारण नंदी महाराज हे त्यांचे आणखी त्यांचं वाहनच आहे भोलेनाथाचं ऐका नाही. मग त्या ठिकाणी भोलेनाथाला नंदी बाबांनी अडवलं नाही महाराज, आणि शंकर भगवान जसे आले तसेच त्या ठिकाणी आत गेले. माता त्या ठिकाणी स्नान करत होत्या. हा त्या ठिकाणी विषय त्यांना थोडा बरोबर वाटला नाही आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आता शिवपुराणामध्ये
चिखलाचा सांगितलेला आहे, वेगवेगळ्या पुराणामध्ये वेगवेगळं सांगितलेलं आहे, काही पुराणामध्ये मळाचा सांगितलेला आहे. आता तात्विक दृष्टी जर आपण याचा विचार केला तर मल म्हणजे आपल्या त्या ठिकाणी असणारे जे काही आज्ञा आहे त्या आज्ञानाचा गणपती केला, ठीक आहे. आणि मग आपल्याला आज्ञान जाण्यासाठी काही का विठाला बाप्पाचा जन्म झाला, चिखलाचा झाला असेल किंवा मळापासून झाला असेल, पण गणपती बाप्पाचा जन्म झाला. आणि आई साहेबांनी त्यांना कसं म्हटले, बाळा मी तुझी आई आहे आणि तू या ठिकाणी माझा पुत्र आहे, म्हणून आता तू काय करायचं तर त्या ठिकाणी या द्वारावरती सतत राहायचं आणि या ठिकाणी कुणाला माझ्या परवानगीशिवाय आत येऊ द्यायचं. आता त्या ठिकाणी महाराज असं ज्यावेळेस गणपती बाप्पाला आई साहेबांनी बोलून त्या ठिकाणी ठेवलं आणि तसंच रोजच्या प्रमाणे आई साहेब स्नानाला बसल्या आणि रोजच्या प्रमाणे भोलेनाथ सुद्धा आले. भोले बाबाला त्या ठिकाणी गणपतीने जाऊ दिले नाही, कारण गणपती महाराजांना माहित नव्हतं हे माझे कोण आहे, वडील आहेत. गणपती बाप्पाने त्या ठिकाणी भोले बाबाला रोखलं. ते म्हटले तुला माहित नाही या नगराचा राजा मीच आहे, जी आज जी तुझी आई तू म्हणतो माझी आई आहे, तिचा स्वामी मी आहे, तू माझा पुत्र आहे. म्हटले मला ते काही माहित नाही, तुम्हाला मी आज जाऊ देणार नाही. आणि परशी घेऊन त्या ठिकाणी अंकुश घेऊन त्या ठिकाणी मध्ये गणपती बाप्पा उभे राहिले. तेव्हा त्यांना सोड होती बाबा, सोड होती का त्यांना बाबा, तेव्हा त्यांना सोड नव्हती. आणि सुंदर असं देखणं आई जगदंबेने त्यांना बनवले होतं. त्या ठिकाणी महाराज त्यांचा वाद विकोपाला गेला आणि त्या ठिकाणी युद्ध सुरू झाले आणि घनघोर अशा प्रकारचे युद्ध बघा आपल्यामध्ये सुद्धा भयानक असे त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं. शस्त्रावरी शस्त्र त्या ठिकाणी भगवान भोलेबाब सोडतात, त्या ठिकाणी गणपती बाप्पा सुद्धा सोडतात. भगवान भोले बाबा म्हणजे महादेव देवाधी देव, त्यांना क्रोध अनावत झाला आणि त्यांनी त्रिशूळ सोडला आणि गणपती बाप्पाचं शिर काय केलं आणि त्या ठिकाणी ते धड पडलेलं आहे. आणि त्यानंतर आई साहेबांनी हा वृत्तांत पाहिल्यानंतर डोळ्यामध्ये लाल डोळे झाले, भयानक असे त्या ठिकाणी त्या भवानीचं रूप धारण केले आणि त्राहीमान आदिशक्ती करायला लागली. म्हणजे मी आता प्रलय होणार, त्या ठिकाणी प्रलय करणार म्हटले. आणि आई साहेब प्रधान त्या ठिकाणी बोलायला लागल्या आणि जेव्हा आई साहेब प्रधान बोलायला लागले तेव्हा भगवान भोले बाबा म्हणते शांत हो शांत हो. म्हटले या ठिकाणी तुझ्या मुलाला मी गुणगान देतो. आणि त्या ठिकाणी भगवंताला नारायणाला बोललेलं आहे, जे आपला अधिष्ठान दैवत आहे. भगवंताला बोललं आणि त्यांना सांगितलं म्हणजे या दिशेला आणि तुम्हाला तो सर्वप्रथम त्या ठिकाणी गोष्टी भेटेल तो तुम्ही घेऊन या, त्याचं शिर घेऊन या आणि याला लावा. त्या ठिकाणी जातानी त्यांना महाराज त्या ठिकाणी महाराज तर त्यांना त्या ठिकाणी तिकडून हत्ती येताना दिसला महाराज आणि हत्तीचं शिर त्या ठिकाणी हत्या झालं आणि ते शिर त्या ठिकाणी त्या गणपती बाप्पाला लावण्यात आलं महाराज. आणि म्हणून तेव्हापासून काय पडलं हो गणपती गज म्हणजे हत्ती आणि आनंद म्हणजे मस्तक. ज्यांचं नाव गजानन त्यांनी काय समजून घ्या, त्यांच्या नावाचा अर्थ हत्तीचा काय, हत्तीचं मस्तक. आनंद म्हणजे मस्ती मस्तक म्हणजे शिर, आनंद म्हणजे शिर साधे भाषेत. गज म्हणजे हत्ती, गजाचं मस्तक त्या ठिकाणी भगवंताला या गणेशाला लावल्यामुळे त्यांचं नाव काय पडलं गजानन. ही गणपती बाप्पाची आख्यायिका आहे. आणि तेव्हा त्या ठिकाणी आई साहेबांनी वरदान घेतलं, म्हटले माझ्या मुलाला या ठिकाणी कुठलंही तीर्थकार्य असेल, कुठलंही शुभ कार्य असेल, कुठलंही कोणताही ग्रंथ असेल, सत्ता असेल, काही जरी असेल, देव कार्य कोणतंही असेल, त्या कार्यामध्ये माझ्या मुलाला अग्रगण्य पहिला मान मिळाला पाहिजे. आणि तथाच म्हणून भगवान भोलेनाथ गणपती बाप्पा म्हणजे शिवशंकर आणि आहे त्याचं नाव गणपती आहे. आणि हत्तीचं मस्तक लावल्यामुळे त्यांचं नाव गजानन सुद्धा झालं आहे का नाही. मग आता हे गणपती बाप्पा आपल्याकडे या ठिकाणी आपण 10 दिवस त्यांना बसवतो आहे का नाही. 10 दिवसासाठी ते कशासाठी येतात तर आपल्याकडे गणपती बाप्पा आहेत. कारण गणपती बाप्पाने त्या ठिकाणी व्यास महर्षींना त्या ठिकाणी शास्त्र लिहायचे होते, 17 पुराण त्यांनी लिहिले महाराज.
श्रीमद भागवत महापुराण सुद्धा मी काय केलं महाराज कुठ प्रकरण वापरले. आता त्यामध्ये काय काय किती श्लोक आहेत आता विस्तार करता मला पुढे चिंतन सांगितलं. त्यामध्ये व्यास महर्षी जायचे आणि शौचविधी स्नान नित्यनेम त्यांचा करायचे परत यायचे. तोपर्यंत गणपती बाबा डोकं खाजवायचे. कारण महाराज म्हणले होते व्यास महाराज की जाप तू गणपती बाबा कशासाठी आता विश्रांत होण्यासाठी. आणि त्याचा स्वरूप चंद्रासारखा अगदी आपल्या मार्गी संप्रदायामध्ये देव पंचायत चिंतन करून महाराज नामदेव रायाच्या अवतारामध्ये केशरी महाराज हा व्यक्ती म्हणजे माझ्यासोबत सावलीसारखा राहतो सतत आम्ही मित्र आहोत. पण त्यांना माहिती कधी कधी वेळेवर अभंग दिलेले सुद्धा बोलता येतं बरं का. याच्या खाली गेलं नाही बोलतात. कुठे चालले म्हटले मी तुकाराम महाराज तुकोबर आहे तुकाराम माझं नाव आहे असं का मग तेच का तुम्ही हो हो म्हटले तो बरोबर मग ते वापस अहंकार सोडा. अहंकार गेला देव झाला असं त्या ठिकाणी चिंतामणी देव अहंकार रहित झाले आणि ते जे पात्र वाढलं होतं परत एक पात्र वाढवण्याचे काम पुढे असं सतत काही केलं. अभंगामध्ये तसं नाही पण काही काही म्हणतात. तर गणपती बाप्पा सुद्धा आले साक्षात पांडुरंग सुद्धा आले आणि तुकोबारायांनी दोघांना सुद्धा जेव घातलं आणि मोर्या चिंतामणी देवाने सुद्धा पाहिलं असं ती त्या ठिकाणी घडले. हा प्रसंग आणि हा प्रसंग अभंगामध्ये आतापर्यंत जे बोललो हे चिंतन असंच असेल असा माझा काही दंडक नाही. मौलिक ज्ञानोबरांनी ज्या प्रमाणात बुद्धी दिली त्या प्रमाणे बोलले. गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त आज 7व्या दिवसात आपल्या गावाचे सुपुत्र हरिभक्त पारायण रमाकांत बुवा पाटील आणि त्यांचे सुपुत्र हरिभक्त पारायण राजेश बुवा पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपल्या काही महिन्यापूर्वी उपगावात ज्या आपण सरपंचामध्ये सूत्रे हाती घेतल्यापासून या गावातील सर्व ज्येष्ठ वारकरी संप्रदायाची मंडळी आजूबाजूच्या पंचक्रोशीतील मंडळी यांच्या आशीर्वादाने ज्या आपण कथा आयोजित केलेल्या होत्या रामकथा श्रीकृष्ण कथा श्री हरिकथा श्री शिवकथा आणि श्री भागवत कथा याच्यामध्ये चौथी कथा श्री शिवपुराण कथा या कथेचे पूर्णपणे स्वारस्य आपल्या एक फोनवर ज्यांनी स्वीकारलं असे आपले हरिभक्त पारायण अनिलजी महाराज बाजड लोणार सरोवर बुलढाणा येथील आणि त्यांचे सहकारी देवाचे आनंदी येथील हरिभक्त पारायण गजानन ढवले महाराज यांनी स्वीकारून या पूर्ण पंचक्रोशीला आणि तसेच श्री क्षेत्र कोपरेश्वर कोपर या पवनभूमीला शिवपुराण त्यांनी आपल्या अतिशय गोड वाणीनं समजावून सांगितलं. सर्वांना शिवाचा आशीर्वाद दिला. असे आपले महाराज आज पुन्हा दुसऱ्या वेळी आपल्याला इथं कोपर गावाला आशीर्वाद देण्यासाठी आणि आपल्या गोड वाणीने आज त्यांनी कीर्तन सेवा समर्पित केली आपल्यासाठी. आणि या कीर्तन सेवेसाठी आपल्याला पंचक्रोशीतील साधू संत मंडळी आपल्या त्याच्यामध्ये साईनाथ महाराज बुवा आपल्या या काल्ले गावातील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण जितेंद्र महाराज म्हात्रे हरिभक्त पारायण अण्णा महाराज जे आम्हाला गुरुवर्य स्थानी आहेत, अरुण महाराज महेश महाराज मारुती पाटील महाराज मोहन बुवा घरत काशीनाथ पाटील लक्ष्मण महाराज इतर साधू संत मंडळी
तर कीर्तनाला साथ करे म्हणून लाभले. सर्वांचे अतिशय या पाटील परिवारातर्फे तसेच ग्रामपंचायत कोपर आणि ग्रामस्थ मंडळ कोपर, वारकरी संप्रदाय मंडळ कोपर, आध्यात्मिक मंडळ कोपर यांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो आणि त्यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि असाच आशीर्वाद आपल्या कोपर गावासाठी लाभावा ही गणपती बाप्पा चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतो. जय श्रीराम.